कळंब तालुक्यात महसूल प्रशासनाचे आंधळदळण. भूदानच्या जमिनीवर दरोडा, अधिकारी नॉट रिचेबल. रेती व मुरुम तस्करांचे इनकमिंग आउटगोईंग जोमात. आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करून कंपनी गब्बर. मारेगाव तालुक्यातील मेटीखेडा मंडळ परिसरात सध्या कायद्याचे राज्य नसून माफियांचे राज्य सुरू असल्याचे चित्र आहे. एकीकडे सामान्य शेतकऱ्याला रॉयल्टीसाठी अडवणारे महसूल प्रशासन आता डोळ्यावर पट्टी बांधून बसले असून रेती, मुरुम आणि माती तस्करांचे इनकमिंग आउटगोईंग जोमात सुरू आहे. डोंगरखड्डा आणि मेटीखेडा परिसरात भूदानच्या जमिनीतून नियमबाह्य उत्खनन करून आदिवासी शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. तर दुसरीकडे तलाठी आणि मंडळ अधिकारी मात्र कौरिक क्षेत्राच्या बाहेर असल्याचे दिसून येत आहे. भूदानच्या जमिनीवर कंत्राटदाराचा सर्जिकल स्ट्राईक. विनोबा भावे यांनी भूमिहीन आणि आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी भूदान चळवळीतून जमिनी दिल्या होत्या. मात्र मेटीखेडा राळेगाव रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने या जमिनींना आपले लक्ष बनवले आहे. डोंगरखड्डा परिसरातील गट क्रमांक 281-282 या भूदानच्या जमिनीतून मुरुमाचे अफाट उत्खनन सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे भोळ्या भाबड्या आदिवासी शेतकऱ्यांना एका गाडीचे केवळ 250 रुपये देऊन त्यांची दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात एकाच ट्रकमधून 7 ते 8 ब्रास मुरुमाची चोरी केली जात आहे. सुट्ट्यांच्या दिवशी तस्करांची चांदी. शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी या भागात जणू तस्करांचा उत्सवच असतो. रात्रीच्या अंधारात आणि भरदिवसाही रेतीचे ट्रक विनापरवाना धावत आहे. रस्त्याला लागूनच मुरुमाचे डोंगर पोखरले जात असताना महसूल विभागाचे कर्मचारी साधी रॉयल्टी तपासण्याची तसदीही घेत नाही. महसूल प्रशासनाच्या या बघ्याच्या भूमिकेमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. प्रशासकीय यंत्रणा गप्प का? काही महिन्यांपूर्वी नावापुरती एक कारवाई केल्यानंतर प्रशासनाने या भागाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. भूदानची जमीन केवळ शेतीसाठी असते, तिथून व्यावसायिक उत्खनन करणे बेकायदेशीर आहे. मग हे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला रॉयल्टी विचारणारे अधिकारी कंत्राटदार कंपनीच्या मोठ्या गाड्यांसमोर नतमस्तक झाले आहे का, असा सवाल जनता विचारत आहे. मुरुमाच्या बेसुमार उत्खननामुळे या जमिनी आता मोठ्या खड्ड्यात रूपांतरित झाल्या असून भविष्यात त्या शेतीसाठी कायमच्या नापीक होणार आहे. या लुटीमुळे परिसरात पर्यावरणाचा समतोल बिघडला असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. आदिवासींची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर गुन्हे दाखल होणार का, की अर्थपूर्ण तडजोडींमुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महसूल विभागाने तातडीने स्थळ पाहणी करून बेकायदेशीर उत्खनन न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ.